नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण हरित ऊर्जेच्या दिशेने हे 5वे प्रकरण सुरू केलं होतं. यानंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे. याआधी नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र कोणता आहे, कशा प्रकारे तयार करतात ते पाहिलं. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र कसं आहे ते पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. जी आपण विद्युत निर्मिती केली आहे, कोळशापासून केली आहे, अणूपासून केली आहे, ही विद्युत निर्मिती या पर्यावरणासाठी घातक आहे की चांगली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर पर्यावरणासाठी जर चांगली असेल तर मग या पर्यावरणाचा काही ऱ्हास होतो का हे सुद्धा बघणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून आज विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरणाचा संबंध काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. काय म्हटलंय? पर्यावरण स्नेही नाही. त्यामुळे पर्यावरणाचा काय होऊ शकतो? ऱ्हास होऊ शकतो, पर्यावरणाला धोका पोहोचू शकतो. मग कोणता आहे? म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणजेच ते योग्य असं राहू शकत नाही, दुष्परिणाम या पर्यावरणावर होऊ शकतात. म्हणून कोणते कोणते परिणाम आहेत ते पाहायचं आहे. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषित होते, हे आपण पाहिलेच आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो, याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतो. जागतिक तापमान वाढ हे त्याचेच उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईडमुळे आम्लवर्षासारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. यामुळे दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. म्हणजेच काय तर ह्या ज्या आपण विद्युत निर्मिती केलेल्या आहेत, करत आहेत, त्या पर्यावरणाला पोषक नाही, ते काय आहे? घातक आहे किंवा काही प्रमाणात दुष्परिणाम त्याचे दिसून येतात. कोळसा, खनिज तेले, पेट्रोल, डिझेल इत्यादी आणि नैसर्गिक वायू LPG, CNG ही सारखी जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागली आहेत. शिवाय भूगर्भातील त्यांचे साठेही मर्यादित आहेत. ते कशा मर्यादित आहे? अमर्याद नाहीत. त्यामुळे भविष्यकाळात ते साठे संपणारच आहे, ते टिकून राहणार नाही, त्यांचा कधी ना कधी नाश होणार, ते संपणार. असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे इंधनाचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात तर नैसर्गिक वायूंचे साठे येत्या 200 ते 300 वर्षात संपू शकतात. म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी आपण काय करणार हे लक्षात घ्या. येणारी पिढी ही जी साधन संपत्ती आहे ही साधन संपत्ती पाहू शकणार नाही, यांचे साठे संपूर्णपणे नष्ट होतील किंवा संपणार. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणारा संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्यांची आपण चर्चा केली आहे. म्हणजे याच्यातून सुद्धा आपण काय करू शकतो? पर्याय निवडू शकतो. अणुसारख्या अणु जर वाढत गेले, दुष्परिणाम जर वाढत गेले, आपल्या जीवाला काय होऊ शकतो? धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून यांच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? नवीन काहीतरी पर्यावरण स्नेही विद्युत निर्मिती निर्माण करावी लागेल. पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने. आता आपल्या प्रकरणाचं नावच आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. मग आपण कोणत्या प्रकारे वाटचाल करायची जेणेकरून ते पर्यावरण हरित होईल किंवा हरित ऊर्जा निर्माण होईल? विद्युत निर्मितीसाठी इतरही असे काही मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये वर उल्लेखलेल्या समस्या उद्भवत नाही, कुठल्या प्रकारचा पर्यावरणाला धोका पोहोचत नाही. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती, अशा काही मार्गाने विद्युत निर्मिती होऊ शकते. यामध्ये वापर करण्यात येत असलेल्या ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा म्हणजेच पाणी, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे कधी न संपणारे आहेत, शाश्वत आहे. शिवाय यामध्ये वर उल्लेखलेल्या पर्यावरणीय समस्याही निर्माण होत नाही. म्हणून अशा प्रकाराने निर्मित ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणता येईल. म्हणजे जलविद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, ह्या ज्या ऊर्जा आहे कधी न संपणाऱ्या, शाश्वत आहे, टिकून राहणाऱ्या, मग यांच्यापासून जर आपण विद्युत निर्मिती केली तर ही पर्यावरण स्नेही होऊ शकते.
म्हणजे पर्यावरणीय दृष्टिकोनातून काय होऊ शकते, महत्वपूर्ण, आणि त्याला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही. म्हणून पर्यावरण स्नेही असल्यामुळे या ऊर्जा अतिशय लाभदायक आहे पर्यावरण टिकून ठेवण्यासाठी. यालाच आपण हरित ऊर्जा असे म्हणू शकतो. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल चालू आहे. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करू केव्हा, जेव्हा आपण जलविद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा यासारख्या ऊर्जा निर्मितीचे काय करू, साधन वापरू आणि याच्यापासून ऊर्जा निर्मिती करू. पहा, जलविद्युत ऊर्जा, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात म्हणजे धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असलेल्या टर्बाईन पर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. जलविद्युत केंद्रातील विविध टप्पे खालील आकृती दाखवलेले आहे. तुमच्या पेज क्रमांक 53 वर काही ऊर्जा दाखवल्या. पहा, पाण्यामध्ये स्थितीज ऊर्जा असो किंवा गतिज ऊर्जा असो, हे काय केले जाते, गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईन फिरवल्यानंतर पाण्याचे टर्बाईन असते पाण्यावर चालणारे, ते टर्बाईन फिरवल्यानंतर ते जनित्रामध्ये विद्युत निर्मिती करायला तयार चालू होते आणि जनित्रामध्ये विद्युत निर्मिती तयार झाल्यानंतर ती विद्युत ऊर्जा बाहेर टाकली जाते. अशा प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. कशामुळे, जलविद्युत ऊर्जामुळे. जलविद्युत ऊर्जा ही अतिशय सोपी आणि अतिशय महत्वपूर्ण ऊर्जा आहे. कारण हे जे साठे आहेत पाण्याचे, हे पाण्याचे साठे कधी संपणारे नाही आहेत आणि त्याच्यामधून आपण जर विद्युत ऊर्जा निर्माण केली तर त्यामुळे कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. पाण्याच्या स्थितीज ऊर्जा असल्यास साठा, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा, टर्बाईन मधील गतिज ऊर्जा, विद्युत ऊर्जा निर्मिती, अशा प्रकारे याचे काय आहे, फायदे आहेत. विद्युत ऊर्जा निर्मितीचे कोणते कोणते फायदे आहेत पहा. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण होत नाही. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण यामध्ये होत नाही. धरणात पुरेसा पाणीसाठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. त्यानंतर जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न आहेत. धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन गावे विस्थापित होऊ शकतात. म्हणजे धरणात ती गावं गेल्यानंतर तिथल्या लोकांना बेरोजगारी आणि शेतीमुळे मुकल्यामुळे त्यांचा रोजगार चालला जातो. हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. कुठे विस्थापन करायचं, त्यांचं पुनर्वसन कुठं करायचं, हा सुद्धा महत्वपूर्ण प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. हा सर्वात गंभीर प्रश्न सुद्धा यामुळे निर्माण होतो. कारण धरणं जर केली मोठी मोठी तर ज्या लोकांच्या पारंपरिक शेती आहे, सुपीक जमिनी आहे, त्या सुद्धा वाहून जातात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे त्याचा फायदा होत नाही आणि त्यांचा रोजगार चालला जातो, त्याची उपजीविका आहे ती सुद्धा चालली जाते. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे काही संभाव्य धोके आहेत. परंतु हे जर टाळले तर आपल्याला पर्यावरण स्नेही विद्युत ऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. कशामुळे, जलविद्युत ऊर्जेमुळे. अशा प्रकारे आज आपण जलविद्युत ऊर्जा निर्मिती बघितली. हरित ऊर्जा दिशेने या प्रकरणातील विद्युत ऊर्जा प्रक्रिया व पर्यावरण या हा भाग पाहिला आणि पर्यावरण कशा प्रकारे चांगलं होऊ शकते हे सुद्धा बघितलं आणि जलविद्युत निर्मिती कशा प्रकारे करायची आणि त्याचे फायदे काय आणि थोडेसे दुष्परिणाम कोणते आहेत ते सुद्धा बघितले. हे सर्व आपण या प्रकरणामध्ये पाहत आहोत. याच्यानंतर आपल्याला पाहायचा पवन ऊर्जेवर चालणारी तयार होणारी विद्युत ऊर्जा, हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.